नमस्कार प्रेक्षकांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पारमालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आता आपण असे पाहणार आहोत की आता अहिल्यादेवी यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप चालू केलेला आहे आणि तेवढ्यातच दामिनी ही आता पाण्याचा ग्लास घेऊन आलेली आहे आणि दामिनी ही आता अहिल्यादेवींना पाणी पिण्यासाठी आग्रह करत आहे. अहिल्यादेवी या पाणी पिण्यासाठी नकार देत असतात, मात्र दामिनीला आता ते पाणी अहिल्यादेवींना द्यायचं असतं, कारण ते पिल्यानंतर अहिल्यादेवी इकडे बेशुद्ध होणार आहेत आणि ती पूजा तिथेच थांबणार आहे आणि त्यानंतर आदित्यवर कोणतं संकट येतंय हे आता दामिनीला पाहायचं आहे. तर आता तेवढ्यातच पारूची एंट्री होते. पारूला सावित्रीने कॉल केलेला असतो, त्यामुळे पारूला आता समजलेलं आहे की आदित्यवरती आता मोठं संकट येणार आहे आणि घरामध्ये नेमकं मीच तिथे नाहीये. त्यामुळे पारू आता गावाहून लगेच इकडे बंगल्यात यायला निघते. तिच्यासोबत आता गणी आणि मारुती हे दोघेही जण आलेले असतात, कारण आता पारूला काळजी वाटत असते. ती इकडे आल्यानंतर तिकडे गणी आणि मारुतीला दोघांनाही त्रास होत असतो. ही दिशाच त्यांना त्रास देत असते आणि दिशा त्यांच्या जीवावरती उठलेली आहे. हे सर्व समजताच आता पारू ही त्या दोघांनाही घेऊन आता किर्लोस्कर बंगल्यावरती परत आलेली आहे. आता अहिल्यादेवींचं पटकन दरवाजाकडे लक्ष जातं, तर तिकडे आता पारू आलेली आहे आणि पारूला पाहून आता अहिल्यादेवींच्या मनामध्ये विचार चालू आहेत की हिला मी सांगितलं होतं गावाकडेच थांब, पण ही इकडे का आली असेल. आणि तेवढ्यात दामिनीचंही लक्ष पारूकडे जातं. दामिनी आता मनालाच बोलते की ही मोलकरीण मागे का आली असेल. आणि तेवढ्यातच मारुती आणि गणी हे दोघेजणही आता बंगल्यावरती येतात. इकडे मारुती हा रुसून गावाकडे गेलेला आहे निघून, आणि त्यानंतर मारुतीची आणि अहिल्यादेवींची भेट आता समोरासमोर झालेली आहे आणि मारुतीला पाहून नकळतपणे का होईना पण अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावरती आनंद आलेला आहे. अहिल्यादेवी आता आनंदी झालेल्या आहेत आणि इकडे पारू ही त्या दोघांना घेऊन आतमध्ये अहिल्यादेवींनी जिथे पूजा मांडलेली आहे तिकडे आता पारू घेऊन येते. पारू ही पटकन त्या पूजेच्या पाया पडते. त्यानंतर आता तिकडे गुरुजींना ते विचारू लागते की आदित्य सरांना काय झालंय आणि त्यांच्यावरती कोणतं संकट आलंय, त्यासाठी काही उपाय असतील तर ते तुम्ही मलाही सांगा, मीही ते करायला तयार आहे, असं आता पारू ही आता गुरुजींना बोलत असते. तेवढ्यातच अहिल्यादेवी या आता दामिनीला बोलतात की दामिनी, अगं तू किती वेळ असा तो पाण्याचा ग्लास घेऊन उभी राहणार आहेस, दे तो मारुतीला. मारुती आता बाहेरून आलाय ना, मारुती पाणी पिईल. म्हणून आता दामिनीला आता तो ग्लास मारुतीला द्यायला सांगतात व मारुती आता ते पाणी पितो. व आता दामिनी ही पूर्णपणे घाबरलेली असते की या मारुतीला आता काय होणार नाही ना, आता हे सर्व माझ्यावर तर येणार नाही ना. आता दामिनी ही मारुतीकडे पाहतच राहिलेली असते. मारुती आता ग्लासमधून पाणी पित असतो आणि हे सर्व पाहून अहिल्यादेवी या पटकन बोलतात की दामिनी, अगं काय काय चाललंय हे तुझं, तू मारुतीकडे अशी का पाहतीयस. दामिनीचं आता लक्ष नाही आणि त्यानंतर दामिनी ही दचकते व बोलते की काय वहिनी, तुम्ही काय बोललात का. आणि त्यानंतर अगं दामिनी, तुझं लक्ष कुठे आहे. त्यानंतर श्रीकांत हा लगेच आता मारुतीसोबत बोलत असतो, मात्र त्याच वेळी मारुतीला आता चक्कर आल्यासारखं वाटतं. त्यानंतर पारू ही त्याला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते आणि तिकडे आराम करायला सांगते. तर आता मारुतीला तिकडे झोप लागते आणि अशी गाढ झोप लागलेली असते की मारुतीला लवकर आता जाग येत नाही. गणी आता प्रचंड आनंदी असतो. गणी खूप दिवसावरून गावातून आता बंगल्यावरती आलेला आहे आणि आता त्याला प्रीतम बाबांना भेटायचं आहे. तो आता सर्वांना सांगत आहे प्रीतम बाबा कुठे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे, असं आता सर्व गणी सावित्री आत्याजवळ बोलत असतो. तर आता पारू ही गणीला शांत करते. त्यानंतर बोलते की इकडे एक परिस्थिती काय आहे आणि तू गणी, तुझं काय चाललंय. व पारू ही गणीला आता खोलीमध्ये पाठवून देते. त्यानंतर गणी हा काय ग तायडे, तू दरवेळी असं करतेस, असं बोलून आता नाराज होऊन तिकडून निघून जातो. तर श्रीकांत आता बोलू लागतं की पारू, अगं सारखे काय त्या बिचाऱ्या गणीला कावतेस, तू खूप दिवसातून इकडे आलाय ना, त्यामुळे त्याला आता प्रीतमला भेटायचं असेल, मात्र प्रीतम घरामध्ये नाहीये. प्रीतम आणि प्रिया हे दोघे जणही बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे आता त्याला लवकर भेटता येणार नाही आणि घरामध्ये महामृत्युंजय मंत्राचं हवनही आहे ना. पारू आता तिकडेच बसलेली असते आणि पारू ही त्या पूजेमध्ये आता मदत करत आहे. त्यानंतर सावित्री ही खोलीमध्ये जाऊन आदित्यशी बोलायला गेलेली असते, मात्र आदित्य आता रुसलेला आहे. आदित्य कोणाशीच काहीच बोलणार नाही असं आता सावित्रीच्या तोंडावरती सांगतो. मात्र सावित्री ही बोलते की आदित्य बाबा, तुम्हाला माहिती आहे का बाहेर कोण आले. आदित्य बोलतो की कोण आले, मला तर आईने खोलीच्या बाहेरही यायला सांगितलेलं नाही, कोण आले तूच मला सांग.
आता आदित्य चिडूनच तिला विचारतो, मात्र सावित्री इकडे बोलते की बाहेर पारू आली आहे. मारुती दादा, गणी हे सर्वच जण आलेले आहेत आणि ते आता बंगल्यावरतीच राहणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का आदित्य बाबा, गणी किती खुश होता. गणी तुमच्याबद्दल विचारत होता. पारूचं नाव ऐकताच आता आदित्यच्या चेहऱ्यावरती आनंद येतो आणि आदित्य आता सावित्रीला बोलतो की काय सांगते सावित्री आत्या, पारू आली आहे का? आणि मारुती मामाही आला आहे. मला त्या सर्वांना भेटायचं आहे. मात्र आता आदित्यला अहिल्यादेवींनी शपथ घातलेली आहे की तू आता खोलीमधून बाहेर जाणार नाहीस. म्हणून आता आदित्यला खोलीमधून बाहेर जाता येत नाही. त्याला आता खोलीमधून बाहेर जाता येत नसतं. त्यामुळे आदित्यची आता प्रचंड चिडचिड होत आहे आणि सावित्री ही त्याला समजवते आणि सावित्री बोलते की मीच मारुती मामा, गणी आणि पारूला तुमच्या खोलीमध्ये पाठवून देतो. मात्र अहिल्यादेवींनी यालाही बंदी घातलेली असते की आदित्यला आता 2 दिवस त्याच्या जवळची कोणच व्यक्ती भेटायला जाणार नाही. आता पारूलाही आदित्यला भेटता येत नाही व आता पारू ही आदित्यला भेटायला जाणार तेवढ्यातच अहिल्यादेवी या आता पारूला अडवतात आणि त्यानंतर पारूला आता स्ट्रिक्ट वॉर्निंग देतात की तू आदित्यच्या खोली शेजारीही फिरकायचं नाहीयेस. मला 2 दिवस कोणतीच गोष्ट डोळ्याला खटकेल अशी नको आहे, असं अहिल्यादेवी आता स्पष्टपणे पारूला सांगतात. त्यानंतर पारू त्यांचा मान राखत आता आदित्यच्या खोलीमध्ये जाण्यास टाळते व गणीला आणि मारुतीला या दोघांनाही जाऊन देत नाही. आता सावित्री ही गणीची आणि मारुतीची गाठ घेण्यासाठी खोलीमध्ये गेलेली असते तर इकडे मारुती हा गाढ झोपलेला आहे. सावित्री आता खूप आवाज देऊन पण आता मारुती काहीच रिस्पॉन्स देत नाही व आता गणी बोलतो की अगं सावित्री आत्या, मी आल्यापासून बा असाच गाढ झोपलाय बघ. सावित्रीला लगेच संशय येतो की मारुती दादा असं कधीच वागत नाही. मग आज काय झालं असेल? मला वाटते प्रवास करून दमले असतील ना, त्यामुळे त्यांची झोप लागली असेल आणि आता त्यांना उठवायला नको. थोड्या वेळाने ते जेव्हा उठतील तेव्हाच मी आता खोलीमध्ये येईन, असं आता सावित्री गणीजवळ बोलून आता तिकडून निघून जाते. तर इकडे पारू ही महामृत्युंजय मंत्रासाठी तिथेच थांबलेली आहे आणि तीही मन लावून पूजा करत आहे व ती लगेच आता देवघरात जाऊन आदित्यच्या दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करत आहे. त्यानंतर देवीला ती असंही सांगते की माझं प्राण घे, पण आदित्य सर हे दीर्घायुषी झाले पाहिजेत, असं देखील आता पारू देवासमोर बोलते. तेवढ्यातच प्रीतम आणि प्रिया हे दोघेजणही घरी येतात. प्रियाला तर सर्व विषय समजतो की आदित्य सरांवरती आता मोठं संकट ओढवले आणि प्रिया त्यानंतर लगेच पारूजवळ येते आणि पारूला विचारू लागते की पारू, तू गावाहून केव्हा आलीस? मी पण माझ्या बाबांची तब्येत बरी नव्हती, तिकडे गेले होते आणि आता येऊन पाहते तर काय आदित्य दादांवरती एवढं मोठं संकट आलंय आणि त्यासाठी मी आदित्य दादांना काहीच करू शकले नाही व इकडे नव्हते, असं देखील पारूला आता ती बोलते. त्यानंतर पारू ही तिला समजवते आणि काय होणार नाही आदित्य सरांना असं देखील सांगते. पारू ही प्रीतमकडे पाहते पण प्रीतम आता नजर चोरत असतो, कारण प्रीतमने आता नक्कीच कोणती तरी मोठी चूक केली आहे आणि दिशाच्या ट्रॅपमध्ये आता तो पूर्णपणे फसला आहे. मात्र आता प्रिया समोर असल्यामुळे प्रीतमच्या या अस्वस्थतेचं कारण आता पारू ही विचारू शकत नाही. मात्र पारूच्या डोक्यात एक विचार येतो की नक्कीच दिशा मॅडमनी प्रीतम सरांना त्यांच्या मनाविरुद्ध कोणती तरी गोष्ट करायला सांगितली असणार आहेत, त्यामुळेच ते आता एवढे अस्वस्थ आहेत. आणि आता पारू ही आदित्यला या संकटातून कसं बाहेर काढेल हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.